विद्यार्थी मित्र हो, आपण ओळखा पाहू या खेळातून आनंदही घेणार आहोत आणि व्याकरणही शिकणार आहोत. चित्रात एक पक्षी किंवा प्राणी आपल्याला दिसेल. तो एक आहे, पण त्याचं जर अनेक वचन केलं तर एक आडनाव तयार होऊ शकतं. ते आपल्याला ओळखायचं आहे. उदाहरणादाखल एक पाहू. चित्रात कावळा हा पक्षी दिसतो. तो एक आहे. त्याचं अनेक वचन केल्यानंतर कावळे असा शब्द तयार होईल. कावळे हे एक आडनाव आहे. अशी आडनावं आपल्याला पक्षाला किंवा प्राण्याला बघून त्याचं अनेक वचन करून करायचे आहेत. चला तर मग आडनावं ओळखूया. एक, चित्रातला प्राणी पहा आणि आडनाव तयार करा. उत्तर आहे लांडगे. 2, प्राणी पहा. उत्तर आहे कोल्हे. 3, प्राणी पहा. उत्तर आहे ससे. 4, प्राणी पहा. उत्तर आहे अस्वले. 5, चित्र पहा. उत्तर आहे काजवे. 6, चित्र पहा. उत्तर आहे ढेकणे. 7, चित्र पहा. उत्तर आहे पिंगळे. 8, चित्र पहा. उत्तर आहे रेडे. थोडंसं हसू येईल, पण हे आडनाव आपल्याकडे प्रचलित आहे. आणि शेवटचं चित्र पहा. उत्तर आहे मांजरे. प्राणी पक्षीवरून आडनाव कसं तयार होतं हे आपण पाहिलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.